नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथील गणेश रामचंद्र भोकरे यांनी माळशिरस पंचायत समिती समोर आमरण उपोषण केले आहे। त्या संदर्भात त्यांनी निवेदनही दिले आहे। सदर निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की धर्मपुरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कार्यरत कर्मचारी नितीन किसन खिलारे यांना 3 अपत्य असताना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये क्लार्क या पदावर ते काम करत आहेत। सदर व्यक्तीस 28/3/2005 नंतर 3 अपत्य असल्याचे पंचायत समिती माळशिरस येथील विस्तार अधिकारी यांच्या मार्फत चौकशी होऊन सिद्ध झाले आहे। 3 अपत्य असल्याबाबतचा अहवाल गटविकास अधिकारी यांच्याकडे दिला आहे। तरीही नितीन खिलारे यांना पंचायत समिती माळशिरस येथे कार्यरत अधिकारी, स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक निलंबनाची कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत। त्यामुळे सदर व्यक्ती संबंधित अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य यांना हाताशी धरून ग्रामपंचायत आर्थिक लूट व शासनाची फसवणूक करत आहे। यापूर्वी त्यांच्या विरुद्ध आमरण उपोषण करण्यात आले, परंतु फक्त कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र अद्याप कारवाई झाली नाही। नितीन खिलारे व त्यांचे वडील किसन खिलारे हे ग्रामपंचायत कर्मचारी असताना जिल्हा परिषद शाळेच्या मोकळ्या जागेवर शाळेच्या वर्गखोलीमध्ये तसेच सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या परिसरामध्ये अतिक्रमण करून वर्गखोली बळकावली असल्याने किसन खिलारे यांना शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यासाठी निलंबित करावे। तसेच नितीन खिलारे यांनी ग्रामपंचायत ठरावामध्ये नियुक्ती बाबतीत खाडाखोड करून 3 अपत्य असल्याने त्यांनी ग्रामपंचायतीचा जो आर्थिक लाभ घेतला आहे तो व्याजासह वसूल करावा। शासनाची फसवणूक केली असल्याबाबत निलंबन व फौजदारी गुन्हा आपल्या स्तरावरून करण्यात यावा। या अर्जाचा विचार होऊन तक्रारी अर्ज दिल्यापासून 1 महिन्याच्या आत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र 1 महिना उलटून गेला तरी सुद्धा कारवाई करण्यात आली नसल्याने गणेश भोकरे यांनी आमरण उपोषण केले आहे। त्यांच्या उपोषणाला सामाजिक कार्यकर्ते नवनाथ नामदेव पाटोळे व विजय जयसिंग वसुगडे यांनी पाठिंबा दर्शवला आहे। तर आपण प्रत्यक्षच पाहूयात गणेश भोकरे या बाबतीत काय म्हणतायत। नमस्कार, मी गणेश रामचंद्र भोकरे, राहणार धर्मपुरी ग्रामपंचायतीतील कर्मचारी नितीन किसन खिलारे यांना 2005 नंतर 3 अपत्य असून ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या विरोधात ग्रामपंचायतीला 2005 पासून गेली 4 वर्ष सातत्यानं पत्रव्यवहार करीत आहे, तरी पण ग्रामपंचायत व पंचायत समिती याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे मी आज रोजी 3 अपत्य असल्याबाबत त्यांचे निलंबन व्हावं यासाठी व त्यांनी केलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अतिक्रमण केल्याबाबत ते अतिक्रमण काढण्यात यावं यासाठी आज रोजी सोमवार दिनांक 12/8/2024 रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समितीसमोर उपोषणासाठी बसलो आहे। तरी त्यांचे निलंबन त्वरित व्हावं तसेच त्यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात यावं यासाठी आजपासून मी उपोषण चालू करीत आहे। धन्यवाद। हे आमरण जे उपोषण आहे हे आता किती दिवस तुमचं चालू राहणार आहे? जोपर्यंत त्याचे निलंबनाचे पत्र मला मिळत नाही, जोपर्यंत त्यांनी केलेलं अतिक्रमण निघत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण चालूच राहणार आहे। पण यापूर्वी कधी पत्रव्यवहार केला होता? यापूर्वी 3 वर्ष झालं सातत्यानं पत्रव्यवहार करीत आहे। 19/7 त्यांना अगोदर मी इंटिमेशन दिलं होतं की मी बाबा ही जर 1 महिन्याच्या आत नाही झालं तर आमरण उपोषण करणार आहे, तर त्याप्रमाणे मी पत्रव्यवहार करून आज उपोषणासाठी बसलेलो आहे। आता हे तुमचा लढा जे आहे हा लढा न्याय मिळेस तो राहणार का? हां, मला पूर्ण न्याय मिळेपर्यंत माझा लढा चालूच राहणार आहे। शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे। बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले। अल्पावधीतच 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे। तसेच बारामती झटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पर्यंत पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे। आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद। बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे। आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे। नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे।
आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील. मोबाईल नंबर 9850 10 49 14 97 66 70 35 14.